उभं राहिले सगळे अभ्यासक आहेत, त्यांच्यावर दिन राहते रे बाबा. ह्या म्हणले जाता उद्या नाही म्हणते म्हणून सांगतो. तांबे गप्पड गप्पड आगेच आहे ना, आता बात टाकून कुठून मागे तुम्हाला. आपण त्याला मागण्या केल्या, त्याच्यावर त्यांनी मसुदा तयार केला. 58 कुणबी नोंदी सापडल्या होत्या आपलं असं म्हणणं आहे. त्या कुणबी नोंदी त्याचा दस्तावेज आम्हाला द्या, म्हणजे आम्ही मराठा समाजाला फोन करून सांगू की तुमची नोंद निघाली म्हणून. त्यांनी ते देण्याचं मान्य केलं. केलंय का? हो म्हणते. आणि त्यांच्याकडे आल्या जोरात बोलते ना, तुला काय माहित माझ्याकडे नावात कसं आहे तिकडं. हो म्हणले. जे 58 लाख नोंदी सापडल्या त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्या. 39 लाख जवळपास दिले, जे राहिले ते द्या, तर त्याच्यावर बी कारवाई करतो म्हणून त्यांनी सांगितलंय. ते पण देतो. मागे सारखा नाही तुम्ही फक्त पोरा मागे सारखा, 1-1 फूट 2-2 फूट मागे सारखा. सरकले का? बरोबर, त्यांना त्रास नका देऊ. ऐकून घ्या. 58 लाख नोंदीचे दस्तावेज आपल्याला द्यायला सरकार तयार आहे, कारण ते काय ग्रामपंचायतला चिटकिनाच म्हणून महाराष्ट्रात आपणच देऊ. ते पण ग्रामपंचायतला चिटकिनार आहे, ते पण चिटकिनार आहे. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे आणि दिलेल्या प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी पण द्यायच्या. त्याच्यावर 15 दिवसाला ते एक कमिटी करून लक्ष ठेवणार आहेत आणि अहवाल आयुक्ताकडून घेत राहणार आहेत. विभागीय आयुक्ताला महाराष्ट्रभरातल्या विभागीय आयुक्ताला सगळे आयुक्त जे असतील त्यांचे 5-6 त्यांच्यावरती ती जबाबदारी. एक विषय क्लिअर झाला आता 58 लाख नोंदीचा. त्याचे प्रमाणपत्र देणार, व्हॅलिडिटी पण देणार आणि ते दस्तावेज आपल्याकडे येणं लय गरजेचं आहे. म्हणजे आपल्या लोकांना सांगता येईल. आपल्या लोकांना मोडी वाचता येत नाही. मराठीत जर ग्रामपंचायत लावली ते म्हणून मोकळी निघली, हे म्हणतात अर्ज करीत नाहीत. त्याला मुलीच वाचता ना, केड बिडी 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 ते धरली आहे, त्याला काय कळणार त्याचं नाव आहे म्हणून. त्यामुळं आपण त्या नोंदीचं अभ्यासकाकडून त्याच्याकडून आपण त्या सगळ्या राज्यात देऊ आणि ग्रामपंचायतला सरकार पण द्यायला लागलं, म्हणजे आपलं एक काम ते सुटसुटीत झालं. थांबा ना, टाळ्या आधीच असतात काय गाडी तुम्ही. दुसरा त्यांचं म्हणणं काय ते सांगायलो. एक मुद्दा 58 लाखाचा क्लिअर झाला, नुसता क्लिअर नाही झाला. त्यांचं म्हणणं हे तुम्हाला मी ड्राफ्ट दिलाय, याच्या आम्हाला उच्च स्तरावर सरकार आणि प्रशासन दोघांकडून सूचना काढायच्या अधिकाऱ्यांना. काय काढायच्या ते पण ध्यानात ठेवा बरं का, नाही तर परत ते काय मिळालं काय राहिलं याच्यात चालायचं. 58 लाख नोंदी त्याचे प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कडक कारवाई करण्यात येणार. ह्या सूचना ते देणार आहेत ना. म्हणजे ते घाबरेल ना, तेव्हा त्याला कळलं आपण नोंद असून नाही दिल्यावर, व्हॅलिडिटी असून नाही दिल्यावर मग कारवाई होईल आपल्यावर. आणि ह्या सूचना द्यावा लागणार आहेत तर अधिकारी घेईल. असा मला एकट्याला ड्राफ्ट देऊन नाही चालणार. प्रत्येक अधिकाऱ्यापाशी तो कागद जर गेला, तो जर अधिकाऱ्यांकडे गेला तर आपले लोक दाखवते हे सरकारने काढलेले सूचना आहेत, याप्रमाणे काम करचाल. आणि आपल्याला जर ड्राफ्ट दिला तर ते म्हणतील ते तुमच्या ठरलेले सरकारचं तुमचं ऐकणार नाहीत अधिकारी. म्हणून हे सरकारचेच आदेश, वरिष्ठ अधिकाऱ्याचेच आदेश संबंधित अधिकाऱ्याला गेले तर ते घेईल, ते काढतो म्हणते. एक वरचा झाला. दुसरा, हैदराबाद गॅझेटियरनुसार जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे कुणबी जातीच्या. तर त्यांनी ESOP तयार केली, म्हणजे नियमावली, सुलभता थोडी. जर किचकट असेल तर सुलभता आणाल त्याच्यावर. तर ESOPतला मेळ आपल्याला कळत नाही. आपल्याला एवढंच कळतं हैदराबाद गॅझेटियर त्याच्यात मराठीच्या नोंदी येतात आणि त्याप्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. ESOP घुसोपीन या लगड्यात आपण पडत नाही, ते किचकट जावणीचं काम असतं. मग ते अभ्यासका बोलले हे डोके खाणारे डोके खाते, दुपारपासून ते डोकं खाते, त्यांचं खात्यात आणि आपलं खात्यात. त्यांना ESOP ते म्हणतात योग्य आहे की योग्य. हा सगळे हा म्हणतात. म्हणजे ते आता अभ्यासकांचे